आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू अर्थलोकली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडविली पिट्टू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंद विठ्ठला विठ्ठला आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सव सोहळे जे चालू आहे त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणून या लातूर शहरामध्ये देखील जनता बँकेच्या माध्यमातून हरिभक्तपरायण श्री प्रकाश महाराज बोधले यांच्या फडाच्या द्वारा जे 5 सप्ताह जवळजवळ मराठवाड्याच्या भागामध्ये आयोजले गेले त्यातील मला वाटतं 5वा सप्ताह हा विठ्ठला विठ्ठला योगायोगाने या बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर संचालक हे या मार्गात आल्याने मार्गात असल्याने अर्थ विकासाबरोबर अध्यात्माचाही फुलवरा अध्यात्माचाही विकास या 2-3 जिल्ह्यामध्ये होताना एक प्रकारचा दिसतोय विकसित करणं फुलवणं हा मला वाटतं वसंत शब्दाचा गुणधर्मच असावा विठ्ठला झाडाला शोभा आणणं झाडाला विकसित करणं हे वसंताचं एक प्रकारचं वसंताची रिगवणे दिशे झाडाचे साजेपणे हाताचा तेव्हा माऊलीच्या समाधी सप्तशताब्दी सोहळ्यातही त्यांनी एक प्रकारचं या माध्यमातून काम केलं आणि तुकोबारांच्या या वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये देखील हे प्रचंड स्वरूपाचे नामसप्ताह वस्तुतः सहकारी संस्था म्हणा किंवा राजकीय संस्था अशा रीतीच्या त्यांच्या कक्षेत तसे बसणारे हे कार्यक्रम नाहीत आपल्याकडे या क्षेत्रातील माणसं या आध्यात्मिक पारमार्थिक क्षेत्रामध्ये एक प्रकारचं काम करतात असं फार क्वचितच एक प्रकारे दिसून येतं विठ्ठला आणि जे एखादी दुसरी व्यक्ती हे काम करते त्याच्या द्वारा केवढा मोठा बदल घडतो अध्यात्माच्या क्षेत्राला सत्तेची आवश्यकता असते सहकाराची एक प्रकारची आवश्यकता असते
हे सर्वच क्षेत्र, शैक्षणिक, राजकीय, सहकारी, आध्यात्मिक, पारमार्थिक, ही सर्व क्षेत्र एकमेकाच्या हातात हात घालून चालणारी क्षेत्र आहे. नाईलाजाने ते पायात पायात गुंतून चालतात तो भाग वेग. विठ्ठला हा विठ्ठला तेव्हा सर्वांचाच ऱ्हास पायात पाय गुंतविल्याने होतो, तर सर्वांचाच विकास एकमेकाच्या हातात हात घातल्याने होतो. विठ्ठला मला घ्यायचं नाही, पण धन्यवाद द्यावा असं वाटतो मनातून. आणि वाटतं मनामध्ये की अशी एखादी दुसरी या व्यावहारिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये काही बाहीचा सत्तेचा भाग हातात असल्याच्या नंतर केवढी क्रांती करू शकते परमार्थाची जोड त्याला मिळाल्यामुळे. एका विन एक कामा नये. परमार्थामध्ये केवळ मुरलेली राहिलेली माणसं देखील व्यवहारात उणी पडतात. व्यवहारामध्ये सुद्धा केवळ व्यवहारातच राहिलेली माणसं पारमार्थिक नसली तर ती एकमेकाची उणी राहतात, त्यांच्याकडनं काही घडत नाही. पण जेव्हा एकच व्यक्तीचा संबंध या दुहेरी क्षेत्रातून येतो तेव्हा निश्चित काही सामाजिक बदल घडून येतो. तेव्हा या रीतीनं या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये परमार्थ दृष्ट्या महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागाला हेवा वाटावा अशा रीतीचा बदल म्हणा, अथवा सर्व समाजाला मिळणारा आनंद जो एक प्रकारचा भोगायला मिळतो, याचं कारण ही इकडून वसंतराव नागदी सारखी मंडळी, इकडून हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोडल्यासारखी मंडळी, भारत महाराज हरमुळासारखी ही एकत्र अशा रीतीने आली. आपापलं योगदान एकत्र करून जगद्गुरु तुकोबारायांची ही भागवत धर्माची पताका त्यांच्यानंतर 350 वर्षांनीही तशाच स्वरूपामध्ये फडकत ठेवावी, अधिक फडकवावी अशा रीतीचा नियतीचा संकेत म्हणून ह्या घटना घडत आहेत. अर्थात लातूर भागात, उस्मानाबाद भागात एवढे मोठे सोहळे घडत असताना त्याकरता आम्हाला यावंही लागतं. आणि आल्यानंतर आम्हालाच मोठा हेवा वाटतो की अशा रीतीचे एवढे चांगले सोहळे मराठवाड्याच्या एका विभागात घडतात आणि मराठवाड्याचा दुसरा भाग मात्र अशा सोहळ्यापासून तसा वंचित राहतो. भौगोलिक दृष्ट्या तुमचं मत कसं असेल, पण मला तर लातूर जिल्हा हा मराठवाड्याचा मूर्धन्य जिल्हा अशा रीतीचा वाटतो, शिखराचा जिल्हा. बरोबर आहे का? चुकीचं आहे? वरचं टोक आहे शेवटचं. मराठवाड्याचं शिखर आहे लातूर आणि पाया आहे औरंगाबाद. विठ्ठला वर शिखरामध्ये कुणाची पानं, कुणाची फुलं, कुणाची फळं कितीही टवटवीत असो, पण आतल्या सगळ्या शिरा नाड्या औरंगाबाद मध्ये आहे. बुंधा तिथे आहे, मुळं तिथे अशा रीतीच्या सर्वच लक्ष तिकडे आहे. पण अशा स्थितीमध्ये इकडे जर एवढे सोहळे होतात तर ते तिकडे का घडू नयेत असं थोडीशी खंत एक प्रकारची मनाला वाटते. अर्थात स्वाभाविक मी माझ्याच मताने म्हणून गेलो
की औरंगाबाद जिल्हा हा बुंध्यासारखा आहे आणि हे टोकाचं शिखराचं शेंड्याचं अशा रीतीचं एक प्रकारचं झाड आहे. तेव्हा शेंडा जेवढा टवटवीत सुंदर असतो तेवढा बुंधा निश्चित नसतो. बुंधा ज्याच्या त्याच्या परीने असतो. अर्थात असं असलं तरी वरच्या सर्वांना रस ओलावा जिव्हाळा त्या बुंध्यातून असतो. विठाला माझा बोलण्याचा थोडासा संकेत वेगळा आहे. ही मंडळी इकडे ज्या रीतीनं प्राणपणाला लावून संप्रदायाचं कार्य करतात, पण हे फांद्याच्या शेंड्याच्या शिखराच्या अग्रभागी कार्य असल्यामुळे तेवढ्या भावाला उजाळा मिळेल, जिव्हाळाही मिळेल. पण मला वाटतं असा प्रयत्न जर औरंगाबाद वगैरे अशा रीतीच्या शहरात झाला तर वृक्ष ओलावे सकळ हे सहज घडेल. विठाला सिंचन करिता मुळा वृक्ष ओलावे मुळाला पाणी दिलं म्हणजे सर्व वृक्षाचं टवटवीत अशा रीतीचं होतं. प्रवासामध्ये आज तसा प्रवास दूरचा होता, जवळजवळ दिवसभरचाच प्रवास होता, 10 तासाचा. त्यामुळे लोक रिकामं होतं, एकटं होतं रस्त्यात. असा विचार यायचा की ज्यांच्या निमित्ताने आपण जात आहोत, जे एवढे सोहळे करतात, एवढाच प्रयत्न त्यांनी औरंगाबाद सारख्या शहरात केला तर सर्व मराठवाड्यात त्याचं लोण पोहोचेल. विठाला तेव्हा अशा रीतीचे हे सुंदर सोहळे महाराजांचे सर्व महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे घडत आहे. ज्ञानराज माऊलींच्या जन्म सप्तशताब्दी, ज्ञानेश्वरी जन्म सप्तशताब्दी आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी सप्तशताब्दीने संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा ढवळून निघाला तेव्हा एवढं वातावरण अशा रीतीने माऊलीच्या द्वारा व्यापून गेलं की अन्य संतांचं नाव पुन्हा या महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच तेजाने उजळतं की नाही, फडकतं की नाही, अशा रीतीची शंका वाटत. पण ज्ञानोबा यांच्या नावामागे ज्यांचं नाव नियतीने, ईश्वर शक्तीने, ईश्वराच्या इच्छेने जोडलंच गेलेलं आहे, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, त्या तुकोबारांचं नाव समोर आल्याच्या नंतर कोण मराठी माणूस उदास राहू शकतो, गप्प राहू शकतो? जगद्गुरु तुकोबारांचं नाव, ज्ञानराज माऊलींचं नाव, ही जी दोन संतांची नाव आहे, मी म्हणेन दोन संतांचं हे एकच नाम आहे, विठाला. आणि या 8 अक्षरामध्ये एवढं चैतन्य आहे, एवढं चैतन्य आहे की मराठी माणूस ही विजेची वायर आहे तर त्यातली वीज ज्ञानदेव तुकाराम आहे. विठाला आज जी चैतन्य, आज जी शक्ती, आज जो प्रकाश माणसामध्ये नव्हे, माता भगिनीमध्ये सुद्धा दारिद्र्याशी, आघाताशी, संकटाशी सामना करत असताना माणूस त्याच तेजाने जगू शकतो. याला कारण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ही बिजली सर्वांमध्ये आहे. ही वीज, हा प्रकाश सर्वांच्या मध्ये एक प्रकारचा असल्याने
मनुष्य सारखाच त्याच तेजाने एक प्रकारचा संपन्न आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतात जाण्याचा प्रसंग येतो. जिथपर्यंत मराठी माणूस आहे तेथे अनेक अनेक अडचणी, अनेक आघात, अनेक प्रसंग, अनेक अडचणी आहेत. आणि मला वाटतं जेवढ्या जेवढ्या अडचणी आणि आघात अधिक, तेवढं तेवढं तेज अधिक. विठाला विठाला महाराष्ट्रातली गरीब माणसं मोठी आहे. कळलं? गरीब, जेवढी गरीब माणसं म्हणावी तेवढी श्रीमंतापेक्षा मोठी आहे. आपण त्यांच्याकडेही पाहून जाऊन पहा आणि श्रीमंतातल्या श्रीमंताकडेही जाऊन पहा, फार मोठं अंतर पाहायला मिळेल आपल्याला. त्या गरीबातल्या गरीब घरी जर आपण गेलात, अगदी गरीब, तरी त्यांची मनं एवढी मोठी असतात की या पाहुण्याकरता, या आलेल्या माणसाकरता काय करावं, काय करू नये, काय द्यावं, काय देऊ नये. मला वाटतं चहा करण्याकरता साखरही नसती ती घरामध्ये, त्या घरात गरीब घरी उसनवारच आणावी लागते. पण तरी ती गरीब घरातील बाई त्या चहासाठी मुठीने साखर टाकते ती चहामध्ये, मोठच घेऊन टाकते. मग केलेला चहा सुद्धा असा थोडा धडका होतच नाही कप बशीमध्ये. कप तर भरतोच, पण बशीवरही संकट येत. आणि दोन्ही कप आणि बशी भरलेल्या या चहाचा पाहुण्यापर्यंत प्रवास कसा व्हावा हा प्रश्न तो. आणि एवढा चहा प्याला मनुष्य, तरी ती बाई असं भांड घेऊन पुन्हा उभी राहते, आणखी देऊ. ही गरीब घरची व्याख्या आहे. गरीब माणूस मनाने एवढा मोठा आहे, त्याच्याऐवजी अगदी मोठ्यात मोठ्या श्रीमंताकडे जा, तिथे मुठीने साखर कुठली आली? चमच्याचाच प्रभाव. साखर पडायची ती कशाने? चमच्यानेच. त्या मोठ्या घरी चमचेच फार. विठाला विठाला चमच्याने ती टाकलेली साखर, तो केलेला चहा. आणि पाहुण्यांना तो चहा द्यायचा झाला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे कप पण बशीचे, तिथे बशी तर वनवासीच. बशीला तर वनवासच असतो, पण कपात सुद्धा असं डोकावून पाहावं लागतं खाली चहा कुठपर्यंत आहे. वैशाख मासातल्या नदी पण आपल्या विहिरीप्रमाणे वैशाखात नदीचं पाणी खाली कुठपर्यंत आहे. अशा रीतीने श्रीमंती देखील ही निस्तेज जीवन जगते आणि गरिबीतही औदार्याचं तेज पाहायला मिळतं. याचं कारण आहे ज्ञानोबा तुकोबारायांचे संस्कार या महाराष्ट्रावर. या महात्म्याने महाराष्ट्र कसा घडवला, कसा घडवला? औदार्याने त्याचं मन मोठं केलंय. आपल्या वाट्याला आलेलं काम जसं करायचं तसं करत असताना मुखाने भगवंताचं नाव कसं गुणगुणावं. शेतातला माणूसही देवाचं नाव आळवतोय. घरामध्ये काम करणारी ती गृहिणी सुद्धा देवाचं नाव अशा रीतीने घेते, भगवत भजन करते. अर्थात काम करण्या इतकी गरिबी ज्यांच्या ठिकाणी असेल. आता काही काही घर मगाशी म्हटल्याप्रमाणे ते श्रीमंतच एवढे असतात की त्यांच्या घरात महिलांना कामही बहुतेक नसतच, कामच राहत.
असलंच काम तर ते रात्रंदिवस टीव्हीच्या समोर बसायचं एवढंच काम. जिथे काम नाही तिथे खऱ्या अर्थाने नामही मुखात येणार नाही. विठ्ठला विठ्ठला काल नामाची सांगड घालणारा हा महाराष्ट्रातील ज्ञानोबाराय तुकोबारायचा भागवत आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव क्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव क्रम सुख होईल दुःखाचे, अंतकाळी प्राण प्रयाणाचे, करो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम. आपल्या साधू संतांनी केवळ नामाचाही मार्ग सांगितला नाही आणि केवळ कामाचाही मार्ग सांगितला नाही. केवळ परमार्थ त्याला संन्यास म्हणतात, केवळ संसार त्याला संसारी म्हणतात आणि संसार आणि परमार्थ यांचा संगम करणारा त्यास वारकरी म्हणतात. विठ्ठला आणि या भागवत धर्माचं, या वारकरी धर्माचं मूळ गीतेमध्ये आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच, माझं स्मरण कर, ही पहिली गोष्ट. मानवी जीवनाची शोभा असेल भगवत स्मरणात आहे. विठ्ठला विठ्ठला सदैव त्याचं स्मरण करत राहणं, त्याची आठवण करत राहणं, त्याचं नाम घेत राहणं ही पूर्तता आहे, पूर्णता आहे. दुसऱ्या भाषेत सफलता आहे जीवनाची. आता लौकिकामध्ये माणसं एखादा बंगला बांधून काढला त्यामुळे सफलता मानतात. गंगेत घोडे झाले म्हणतो. आता आपलं काम झालं, काय झालं? बंगला झाला. खरं म्हणजे हे काही माणसाची जीवनाची सफलता नव्हे, काही पूर्णता नव्हे. बंगल्या सदृश्य घर मला वाटतं पशु पक्षी सुद्धा बांधत असतात. त्यांच्यानुसार त्याचा आकार विकार वेगळा असतो. चिमणी ही घरटं बांधते ना, पक्षी ही घरटं करत असतो. आणि मला वाटतं आपल्या माणसाच्या घरा अथवा बंगल्यापेक्षा त्यांचं प्लॅनिंग चांगलंच असतं. तिथे गटार तुंबण्याची अडचणच नाही. गटार तुंबलंय. परवाच मी मोठ्या एका बंगल्यात मुक्कामाला होतो. सकाळच्या पर्यंत ग्रस्त तासभर असं बाथरूम मधून बाहेरच येईना मला. काय करता काय करता मागून कळलं की ती गटार साचलेली काढायच्या नादात लागलेली होती. हाते घाशी मोऱ्या कष्ट करी नाना, अशा रीतीचा हा बंगला आपला असतो. चौकडून वास काय, चौकडून अशा रीतीची दुर्गंधी काय. पक्षाचं घर आपल्यापेक्षा कितकेच आहे. बरं मला वाटतं त्याच्यामध्ये ढेकणं होण्याची भीती नाही. त्या घरट्यात ढेकणं झाली. हो, आपल्याकडे मला वाटतं मालकी माणसाची असते बंगल्यावर, पण कब्जा ढेकणाचा असतो. रात्री 10 वाजता जर त्या बंगल्याच्या मालकाला जर मित्राने हाक मारली तर तो बंगल्यातून उभं देतच नाही, तो अंगणातून उभं देतो तिकडून कुठून. का तुम्ही इकडे? म्हटलं ढेकणं झोपूच देत नाही.
नगरपालिकेची पट्टी आणि भरायची, उपभोग ढेकणं नाही घ्यायचं, असं आपलं घर. त्याची आपण मालकी अशा रीतीने गाजवतो. म्हणून घर ही सफलता नव्हे. बरं, संतती मुलं बाळ ही सफलता म्हणावी तर पशुपक्षी आपलं डिपॉझिट केव्हा जप्त करून टाकते. माझं बोलणं कळलं की नाही कोण जाणे. फार झालं त्याला 2 मुलं 2 मुली, तिथे डझनांशीच गाठ आहे. पशुपक्षामध्ये माणसाने जन्मभर जरी प्रयत्न केला तरी पशुच्या एका खेपेला तो काही बरोबरीने येऊ शकणार का पुरुषार्थ करायचा संततीत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला मुद्दा एकच आहे, जीवनाची सफलता भगवत स्मरणात. सतत स्मरणच राहा, त्याची आठवण एक प्रकारची राहा. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाची करीन चिंतन, करीन चिंतन. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. जैन गुण तयाचे 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 जोया भिवरे जाती, जोया भिवरे जाती, भिवरे जाती, जोया भिवरे जाती. तयाचे 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 तेव्हा जीवनाची सफलता वेदांताच्या दृष्टीने आणखी मला बोलावं लागेल. भगवत स्मरण ही सफलता देखील नव्हे, सफलतेच्या वरची एक प्रकारची एक स्थिती आहे. त्या साफल्याचा तो उपभोग आहे. प्राप्ती आणि उपभोग हे शब्द डोळ्यापुढे आणले म्हणजे आपल्या लक्षात येते. मानवी जीवनामध्ये भगवत स्वरूपाची प्राप्ती तर वेदांतानेच करून दिली. 4 ही वेदाची 4च महावाक्य मानवी जीवनामध्ये भगवत स्वरूपाच्या प्राप्तीचा हा उद्घोष करत आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे, जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. जीव स्वतःला काय मानतो ही बाबा अलग आहे. जीवाने वेगळं मानलंय. शास्त्र सांगतंय, वेदांत अशा रीतीने सांगतो की जीव ब्रह्मस्वरूप आहे. अज्ञानामुळे जीव मात्र मगाशी म्हटल्याप्रमाणे मी बंगल्याचा मालक आहे, पत्नीचा पती आहे, मुलांचा बाप आहे. मुलाचा बाप म्हणा, मुलांचा वडील म्हणा, माने नका, पण मग त्या पद्धतीनं जीवन जगावं तरी ना. मुलापेक्षा बापाने निश्चित चांगलं वागावं. पण बरेच बाप मुलांना सांगतात माणसाने चांगलं वागावं. हे कसेही वागून बापाने कसंही वागायचं, मुलाने मात्र
एक बापच मुलाला म्हणायला लागतो, बाबा माणसाने चांगल्याच्या संगतीत राहावं, वाईट संगतीत राहता कामा नाही. आता त्या मुलाला बापाची संपूर्ण ओळख होती, ही संगती वाईट आहे का चांगली आहे, कारण सगळ्या संगती तिथे नांदत होत्या. आणि तो बाप मुलाला सांगतो चांगल्याच्या संगतीत राहावं. मुलगा सरळ म्हटला, दादा ही गोष्ट खरी आहे, पण दुसरी करणार नाही मनुष्य वाईट संगती, पण जन्मानेच लाभली तिचं काय करावं. विठ्ठला तेव्हा आपण मुलाचे बाप, पत्नीचे पती, घराचे मालक, गल्लीचे दादा असं काहीही समजा, शास्त्र सांगत हो तू देव स्वरूप आहे त्याचा आहेस. हो सर्वांना ते ज्ञान करून दे. प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मि अयम आत्मा ब्रह्म ही वेद ते सांगतात. आणि त्याचं स्मरण करत राहणं. जगद्गुरु तुकोबरांच्या कार्याचा विचार आपल्या डोळ्यापुढे या निमित्ताने मी सांगतो ते संतांनी काय केलं आणि संतांनी जे केलं त्याच्या शिखरावर तुकोबा आहे. विठ्ठला म्हणून त्याची आठवण, त्याचं स्मरण करणं, त्याचं नाम घेत राहणं. आणि नाम घेणं, भगवंताचं नाम घेणं हे भगवंताची प्राप्ती करून घेणं नव्हे. मला जाता जाता पुन्हा हे सांगितलं की पाहिजे तुकोबराच्या या नामनिष्ठतेचा परिणाम. आणि नामाचे धारक जगद्गुरु तुकोबराय ज्या भागवत धर्म मंदिराचे कळस आहे. हो तुका झाला असे कळस भजन करा. त्या भागवत धर्म मंदिराचा जो स्थायी भाव आहे की सतत जीवाने एकीकडे नाम चिंतन करा. देवाला जाणायचं की नाही, देव प्राप्त करून घ्यायचा की नाही हा प्रश्न नाही. आपल्याकडे देव जाणायचा देखील, जाणला तरी तो तोच आहे आणि न जाणला तरी तोच आहे. वेदांत शास्त्रामध्ये प्राप्ताची प्राप्ती आहे आणि नित्य निवृत्तीचीच निवृत्ती आहे. प्राप्त वस्तू मिळवण्याने मिळते असं कोणी सांगितलं? हो जाणल्याने मिळते असे तरी कोणी सांगितलं? न जाणली तरी मिळालीच आहे. कळण्याचा फक्त अवकाश, किती वस्तू त्याच्याजवळ आहेच. हो कळलंय त्याला, पण न कळू ना 4 दिवस, न कळू दे. टेलर काम करणारा मनुष्य असतो ते कपडे शिवण्याचे, आणि त्या टेलर लोकांना मला होती की कपड्यावर रेषा मारण्याकरता काय पाहिजे? पेन्सिल लागते. मला वाटतं सुतार लोकांना पाहिजे आणि टेलर लोकांना पाहिजे, आणि ती नेहमीच जवळ लागत असल्यामुळे ती ठेवण्याची स्वतंत्र जागा ब्रह्मदेवाने निर्माण केली. स्वतंत्र व्यवस्था आहे.
मग कानाचा उपयोग नुसतं ऐकण्याकरताच नाही. पेन्सिल स्टँड कानामध्ये ठेवतात ती माणसं. आणि नौखा टेलर असल्यामुळे ती कानात ठेवल्याचं तो विसरला. आणि दुसरं गिऱ्हाईक आल्याच्या नंतर बघू गेला पेन्सिल इथं आहे का तिथे आहे का तिथे आहे का. खुर्ची खाली बघितली नाही, टेबला खाली बघितली नाही, त्या मोठा तो कापडा कापण्याकरता तो टेबल असतो त्याच्या खाली नाही. लक्षात आलं त्याच्या कदाचित घरी तरी विसरली नसेल ना. घर दुसऱ्या गल्लीत होतं. तिथून दुपारच्याच प्रहरी हे थेट घरी पोहोचलंय. त्या घरच्या लहान मुलांना वाटलं की दादा नेहमी संध्याकाळी रात्री घरी येतात, आज दुपारी कसं चुकून आले. काय झालं दादा, काय झालं दादा असं म्हणतात. दुकानातला माणूस अवेळी घरी आला तर लहान मुलांनी विचारायच्या भानगडीत पडू नये. तर तिथे जर याचा ताळा चुकलेला असला तर तो इथे बरोबर होण्याची शक्यता असते मुलाची. मुलांना दोन चापटा मारल्या. तुम्हाला काय करायचंय, मध्येच येत आहे, अमुक येत आहे. रागा तो म्हणणार आहे माझी पेन्सिल किती वेळची हरवली. तेवढ्यात ज्याला मारलं होतं त्या लेकराला त्याच लक्ष याच्या कानाकडे गेलं. तो म्हणलं दादा तुमची पेन्सिल मी सापडून देऊ का. ते म्हणलं काय सांग ना कुठे आहे. आता ती दुसऱ्या ठिकाणी कुठे नव्हतीच. ती म्हटली दादा तुमच्या कानाला हात लावा बरं. त्याने पटकशी कानाला हात लावा. त्या भ्रमाची मोठी गंमतच कठीण असते. जवळच पेन्सिल सापडायला तयार. घर शोधलं, टोपी नाही, टोपी नाही, टोपी नाही. लहान पोरांनाच विचारतो बाबा पाहता काय, टोपी पाहतो. पोर म्हटलं दादा डोक्यातच आहे ना. तरी भ्रम किती जपतो. म्हटलं बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर बोडखत जायची पाळी होती. म्हटलं वेदांत शास्त्रातले याच सिद्धांताकरता अशा अनेक युक्त्या प्रयुक्त्या सिद्धांत दृष्टांत सांगितले गेले. आणि शेवटी ही प्राप्ताची प्राप्ती आहे. म्हणून संत महात्मे आणि साधूंचा परमार्थ हे सांगण्याच्या भानगडीत पडलाच नाही देव तुमच्या जवळ आहे म्हणून. त्यांनी एकच काम केलं की देव ज्याच्या त्याच्या जवळ ज्ञान असलं तरी आहे आणि अज्ञान असलं तरी आहे. ज्ञानात अथवा अज्ञानात निदय वाचा परिवरी लोह्या रुत्र्या हाती सहस्रवरी. घरामध्ये ठेवा आहे म्हणजे आहे. प्रश्न आहे तो कशाने अवगत होईल, कशाने त्याचा उपभोग होईल. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये विरामू असता सर्व सुखाचा ही भ्रांतासी काम विषयावरी. म्हणून एकच काम राहिलं की या प्राप्त वस्तूचा उपभोग घेणं, आनंद घेणं. आणि आनंद घेण्याची रीत म्हणजे नामस्मरण. विठ्ठला विठ्ठला ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस आवडीने. अर्थात नाम स्मरण घेणं. जरा याच्या बाबतीतली फार गैरसमज आहेत आपल्याला. नाम घेणं, संत होणं, परमार्थ करणं. मला वाटतं या शब्दात जेवढे गैरसमज आहे तेवढे जगातल्या कोणत्याही शब्दाच्या बाबतीत नाही. विठ्ठला विठ्ठला. नाम घेणं म्हणजे काय, वेळ घालवणं म्हणतो. वेळ भरा जातो तेवढाच. का हो तुम्ही तास न तास नाम घेतात हो, वेळ चांगला जातो. असा वेळ घालवण्याकरता नामचिंतन नाही. आणखी सांगेल पुण्य संपादनासाठी सुद्धा नामचिंतन नाही.
ज्ञानोबरांनी म्हटलंय, पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणतरी. मला वाटतं पुण्याकरता खूपच लाचवलेल्या माणसाकरता हा अर्थवाद आहे की पुण्याची गणना, पुण्यच पाहिजे ना, मिळतं या. जे नाम तत्काल माणसाला ब्रह्मानंदाचं सेवनच घडवतं त्याच्या पुण्याची वाट पाहायचीच कशाला. विठाला विठाला सुखे सेवू परमानंदा, सुखे सेवू परमानंदा, गाऊ रमा नाम सदा, गाऊ रमा नाम सदा. मोहे मग बाधा, 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 मोहे मग. हो, काळ दूत यमाची करू वासुदेव स्मरण. स्मरण या पदाकरता बोलतोय. जे जीवन जगत करून तुकोबाराने जगाला जगून दाखवलंय. विठाला विठाला. आणि जगण्याचा स्थायी भाव म्हणजे एखाद्या घरामध्ये एखादी दीप ज्योत जशी जळत राहते आणि सगळ्या घरात प्रकाश पडतो, तसा जीवनात प्रकाश पडावा असं वाटत असेल तर नामस्मरणाची ज्योत तेवती पाहिजे. विठाला विठाला. नाम मुखात आहे ना, कळलं. मग कामही व्यवस्थित आहे, कामही नीट आहे. लौकिकामध्ये आपण थोडासा गोंधळ पाहतो या बाबतीमध्ये की जी नाम घेताना पाहतो आपण ती काम विसरताना पाहतो. त्यांच्याकडे काम टाळून नाम घेणारी माणसं आहे, नाम टाळूनही काम करत राहणारी माणसं आहे. काम करणारी नाम घेत नाही. काम करणारी माणसं नामाच्या नादी, आणि नामही घ्यायला लागलेली माणसं कामावर पाणी सोडल्याशिवाय. आता आपण नाम घेतोय, आता काम करायचं काही कारण त्याचा काम नामाचा एक प्रकारचा 36चा आकडा केला जातो. वस्तुतः केवळ नाम आपलं काम करणं, केवळ नाम सोडून तर हे मनुष्याच्या लक्षणात सुद्धा बसत नाही. रात्रंदिवस काम करा पण नाम नसेल तर मला वाटतं तो बैलही काम करतो. आता इथून पुढे मला वाटतं बैलाचा दृष्टांत समजणे कठीण. पुढे पुढे आपल्याकडे पोळा सुद्धा ट्रॅक्टरनेच भरवावा लागेल. विषयीमध्ये ट्रॅक्टर जमा करायला बैलाचा पत्ता नाही. त्यामुळे कोणाला बैल म्हणावा हा प्रश्न. केवळ काम करणारी बैल आहे. बरं, केवळ नाम घेणं, हो मी जरा हा शब्द सुद्धा जड मनाने म्हणतो, कारण केवळ नाम घेणारा सुद्धा कामाला विसरायचाच नाही. कारण नामाचं स्वरूप असं नव्हे की माणसाला आळशी करून टाकील, माणसाला अव्यवहारी बनवून टाकील, माणसाला भोळा भावडर बनवून टाकील, असं नामाचं स्वरूप नाही. म्हणून नाम घेतात पण काम करत नाही असंही म्हणता येत नाही. जे खऱ्या अर्थाने काम करत नाही ते नामही खरं घेतच नाही. आज झालं तर नाम मार्गात राहतात एवढाच त्याचा अर्थ. नामाच्या मार्गात राहणं वेगळं आणि प्रत्यक्ष नाम घेणं वेगळं. आठवड्याच्या बाजारात फिरणं वेगळं आणि प्रत्यक्ष बाजार करणं वेगळं. बाजार खूप भरलेला दिसतो, याच्यामध्ये
करणाऱ्यापेक्षा तिथे फिरणारी फार असते. बाजार करणाऱ्यापेक्षा बाजारात फिरणारी. का तुम्ही आलात? सर बाजार करायला घरचं दुसरं आलं म्हटलं, पण मी उगा आलो. वार आहे काय? उगाच कसं काय आलं इथं? विठाला असो. मला जगद्गुरु तुकोबारायचं स्थान ज्यांचा आपण सोहळा साजरा करतो, त्यांनी जगाला जे दिलंय ते दिलं ते. नामाच्या नावावर घराचा त्याग करून राहिले असते तर मला वाटतं त्यांच्या दारिद्र्याचं दर्शनही जगाला घडलं नसतं. तेवढं दारिद्र्य काढावं लागेल. आमच्या वैकुंठवासी परमपूज्य शांताराम गुरुजी होऊन गेले. ते म्हणत असत की ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचं नाव घेणारी माणसं देखील आज गरीब राहत नाही. त्यांना का गरिबी काढावी लागली असते? कोणाला भिक्षा मागावी लागली तर कोणाला दारिद्र्याला दुःख भोगावं लागलं दारिद्र्याच. याच खऱ्या अर्थाने जिभेवर ते नाम नाचत होता हाताचा. म्हणून भगवंताचं नामस्मरण हा भगवंताचा आनंद सेवन करण्याची ती कला आहे, युक्ती आहे, पद्धती आहे. नामधारकाने देव भेटीची वाट पाहू नये. वर्म चुकेल. मी नाव कशाला करता घेत मला देव भेटेल म्हणून. ज्याचं नाव घेतलं जातं तो भेटलेला असतो का भेटायचा असतो? नाव कोणाचं घेतात? ह्या लग्न झालेल्या वगैरे मुली बाया, त्यांना कोणीतरी नाव घ्यायला लावतं, नाव घ्या. मग त्याने ज्याचं नाव घेतलं तो भेटायचा असतो का भेटलेला असतो? उगाच ठासून नाव घेतलं त्या बाईने. सोन्याचा पाऊस मोत्याच्या धारा, राव निघाले लढायला वर आपदागिरी धारा. ते रोजगार हमीच्या कामावर निघालेलं असतात. आणि असं नाव घेतल्यावर एक शहाणा म्हणाला, बाई पण तुला हे पती भेटलेत का? ती म्हटली चप्पल उचलू कर ना, भेटलेलंच नाव घेतलं कधी. तसा वारकरी हा देव भेटण्याकरता देवाचं नाव घेत नाही. जो भेटलेलाच आहे त्याचा आनंद ज्या नामाच्या युक्तीने भोगतोय. विठाला विठाला म्हणून नामस्मरण हा रोकडा आनंद आहे जीवनातला. आणि संसारातल्या विषय भोगाने आनंद होतो असं मानतो. तुकोबारासारख्या संतांचा अवतार हेच दर्शन जगाला घडवण्यासाठी, जीवन दर्शन घडवण्यासाठी. की आनंद हा विषयाकडे बघायचा नाही हो. आनंद हा अन्य वस्तूमध्ये पाहायचा नाही. आम्ही इंद्रिय आणि विषयाच्या भेटीमध्ये आनंद पाहतो. ऐंद्रियक आनंद म्हणतात त्याला. वैश्विक आनंद, ऐंद्रियक अशा रीतीचा आनंद. अशी मानवाची आनंदाच्या रुळावरून घसरलेली गाडी ही पुन्हा आनंदाच्या रुळावर आणण्यासाठी तुकोबारासारख्यांचा अवतार. विठाला विठाला जे स्मरण रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबाराने केले. नकळे दिवस की रात्री, नकळे दिवस की रात्री, अखंड नागदिसे ज्योती, अखंड नागदिसे ज्योती. आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती, आनंद लहरीची गती. वर्णुमी किती तया सुखा. आनंद लहरीची गती वर्णुमी किती तया सुखा. म्हणून अवतार विचार, अवतार मीमांसा म्हणतात. संतांच्या अवताराची मीमांसा. अवतार तुम्हा धराया करा,
जीवनामध्ये एका बाजूने स्मरण आणि दुसऱ्या बाजूने ज्याला आपण काम म्हणतो, कष्ट म्हणतो. जरा प्रक्रियेच्या बाजूने बोलायचं झालं तर देह व्यवस्थित राहावा वाटतो का कर्म केलं पाहिजे, आणि जीव सुस्थित राहावासा वाटतो का स्मरण केलं पाहिजे. जीवासाठी स्मरण आहे आणि देहासाठी काम आहे. कामाचा आणि जीवाचा संबंध नाही, आणि स्मरणाचा आणि देहाचा संबंध नाही. विठाला विठाला सरळ सरळ दोन वाटा आहेत. कठोपनिषदामध्ये देखील श्रेयश्च प्रेयश्च सामान्य मिळतात. श्रेय आणि प्रिय, संसार आणि परमार्थ, काम आणि नाम. त्याचं कारण आहे जीवच ह्या दोन ठिकाणी विभागला गेला. एक जीवदशा आणि दुसरा देह संघात. तुकोबारांनी जगाला दाखवून दिलंय की देहा करता काम केलं पाहिजे. देह हा कामाने जगणार आहे, आणि जीवाचा उद्धार होण्याकरता स्मरण नामचिंतन केलं पाहिजे. अशी काम नामाची सांगड घालून जीवनात निर्भय आनंद निर्माण करावा ही शिकवण देण्याकरता जगद्गुरु तुकोबारायचा अवतार. आणि अवतार म्हणजे खाली येणं. खाली येणं, पण मग कुठून येणं? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी. कुठून आलो आम्ही? मला वाटतं जगद्गुरु तुकोबारांना शेवटी या जगाला ओळख करून देताना स्वतःच ओळख करून द्यावी. नाही तर जग आतापर्यंत हेच म्हणत राहिलं, हे त्यांचे की आमचे. तुकोबारा या समाजाचे की त्या समाजाचे, खालचे की वरचे, असंच करत राहिलो आपण. ज्या महात्म्यांनी आपलं कार्य, आपलं जीवन, आपला मुक्काम, आपली गती, आपली आगती हे सगळं आपल्या मुखाने सांगितलंय, त्यात आपल्या बुद्धीचे तारे तोडण्याची आता मुळीच गरज नाही. विठाला विठाला परकेपणा मानणाऱ्या मंडळींनी तुकोबारा हे त्यांचे, त्यांनी म्हणूच नाही, पण तुकोबारा आमचे असं म्हणणाऱ्याने आमचेही म्हणण्याच्या भानगडीत पडू नये. विठाला हो, कारण महान वस्तूला आपण आमची माझी म्हणण्यामध्ये तिला लहान करून टाकत असतो. हो, प्रवाह असा आहे की लहान वस्तू नेहमी मोठ्याच्या अंकित होत जावी. शिष्याने गुरु माझे म्हणावेत का मी गुरुचा म्हणावं? मी गुरुचा आहे. हो, मुलाने बाप माझा म्हणावं का मी बापाचा म्हणावं? माझे वडील आहेत हे बरोबर आहे.
हो, हे सुद्धा गौण ठरेल. मी माझ्या वडिलाचा मुलगा आहे, मी त्यांचा आहे. त्यांना माझे माझे अशा रीतीने म्हणण्यामध्ये आपण संकोच निर्माण करतोय. लक्षात, पती पत्नीमध्ये सुद्धा पत्नीने पती माझे म्हणावं का मी पतीची म्हणावं? मी त्यांची आहे अथवा मी तुमची आहे. अलीकडचं वारं वेगळं आहे. मी तुमची हे तर सोडाच, तुम्ही माझे आहात. आणि माझे आहात म्हणजे माझेच आहात. इतके माझेच आहात की आई वडिलाचीही नाही. तुम्ही आता माझे म्हणजे माझे. आई वडिलांचाही संबंध. अलीकडच्या काळामध्ये मुलाचं लग्न म्हणजे आई वडिलाच्या वनवासाची व्यवस्था. मुलगी केली हा शब्द चुकीचा आहे. मुलगा दिला, विठ्ठला विठ्ठला. चुकीचं असेल तर पहा. खरं तर इथून पुढे मुलाच्या बापाने मुलाचं लग्न जमलं की सोयरीक जमली, मुलाचं लग्न ठरलं असं सांगूच नाही. असं सांगाल, आज आमचा मुलगा दिला. 70% अलीकडे प्रकार असा आहे की ती मुलगी सासरी नांदायला येतच नाही, मुलगाच सासरी नांदायला जातो. एका चांगल्या वयस्कर माणसाला विचारलं, मुलं किती आहेत? म्हणजे 4. म्हटलं सगळे आहेत? नाही म्हटलं एकच जवळ आहे सर. म्हटलं 3 का नाही? त्यांचे लग्न झाले. 3 मुलं जवळ का नाही? त्याचं जबरदस्त कारण त्यांचं लग्न झालं. म्हटलं ती कुठे? ती त्यांच्या सासूरवाडीलाच आहे. म्हटलं बाबा मुली आणल्या का मुलं दिली? अशा रीतीने मुलगी तिने मी त्यांची आहे. मोठ्या वस्तूचं अवमूल्यन होत असतं लहान वस्तूने तिला जर माझी म्हटलं तर आपण तिची आहे. आपल्याकडे बघा ना त्या शाळेची प्रतिज्ञाच मोठी गमतीची. भारत हा माझा देश आहे अशी पहिलीच प्रतिज्ञा. माझा देश आहे त्यामुळे मला त्याच्या बाबतीत काहीही करण्याचा हक्क आहे. जे गुरुवारी वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, बसमध्ये बसला तो माणूस आणि ज्या सीटवर बसला होता त्या गादीचं स्पंजच असं काढायला लागला. का रे बाबा? तो म्हटला भारत हा माझा देश आहे. ही सगळी गाडी वाटून घ्यायचं ठरलं तर एवढा स्पंज माझ्या वाटाला नक्कीच येणार आहे म्हटलं. बाकी याच्याकरता सांगत होतो की या वस्तूंना आमच्या आहेत असं सुद्धा म्हणू नये, त्या ज्याच्या आहेत त्याच्याच म्हणाले. आणि जगद्गुरु तुकोबांनी ते सांगितलं, आम्ही कोण आहोत? इथले तिथले याचे त्याचे नाही, आम्ही वैकुंठवासी. मुळातच आम्ही कुठे राहणार आहे? येथे तिथून आले. कशासाठी आले त्याचं सुतवाच मी करून ठेवलंय. नुसतं जीवाला आनंदाच्या सुखाच्या मार्गावर आणण्यासाठी आहे. वेळ राहिला तर भावार्थानंतर याचा विचार पण पाहू. आम्ही वैकुंठवासी आणि हे जगाचं कार्य करण्यासाठी एका बाजूने त्याने जिव्हेने स्मरण करत राहावं आणि शरीराने सतत काम करत राहावं. हे सांगण्याकरताच आम्ही आलो. आम्हाला आणावं लागलं नाही.
तिथे रामकृष्णादी अवतार देखील अवतार घेऊन आल्यासारखं आपल्याला वाटतं, पण ते दुःख देखील आणले. गारहाणे सुरवर सांगो इति देवादिकाजवळ पृथ्वीने गारहाणं सांगितले. जमिनीने सांगितलं जाऊन नारदादिकांना किंवा ब्रह्मदेवादिकांना की बाबा बघ, आता या अतिशय भ्रष्टाचाराने मला ओझ झालंय. दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, मोडेले यज्ञ राहिले यज्ञ, मुडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेणे, असं सांगितलंय. आणि मग हे जागे झाले. कोण? भगवान विष्णू परमात्मा. नाही तर ते कुठे होते माहिती का? ही पृथ्वीने गारहाणं सांगितलं तेव्हा क्षीर समुद्रामध्ये. राहण्याची जागा क्षीर समुद्रात. भगवंताचं राहणं नेहमी क्षीर समुद्रात. भगवान शंकराची ही निवासभूमी कुठे? हिमालय. हर्ष्येते हिमालय. महादेव हिमालयात राहतो, भगवान विष्णू वैकुंठात राहतो, तरी आपण नव जावयांना नाव ठेवतो. जावई लोक सासूरवाडीचा आश्रय करतात ना नेहमी. दिवाळीचा सण आला रे आला की ही नवीन लग्न झालेली ही जावई माणसं नावडे, काय संपदा सोहळा नावडे म्हणाला सासूरवाडीचा. हे तिथे का जातात? तिथे कायचं कारण आहे, विष्णू शिव सुद्धा त्यांची ती सासूरवाडीच आहे. क्षीर समुद्राची कन्या लक्ष्मी ही पत्नी, हिमालयाची पार्वती ही भगवान शिवाची पत्नी अशा रीतीची आहे. तर तिथे गावांना घेऊन जावं लागलं की तुम्ही जरा जागे व्हा, मृत्यू लोकात या, अवतार घ्या, असा कंठशोष करून आणावं लागलं त्यांना. संतांची तशी स्थिती नाही. आलो याची आम्ही वैकुंठवासी, आणि आलो याच म्हणून संशोधक म्हणवणाऱ्यांना सुद्धा साकल्य आणि संत वाङ्मय किमान वाचण्याची गरज आहे. नाही तर संतावर नाना प्रकारचे आक्षेप टाकतात. ते संत होते, समर्थ होते, सर्व शक्ती होती, मग असंच का केलं नाही, तसंच का केलं नाही. संतांनी किमान मुस्लिमांच्या स्वाऱ्या या देशावर होऊ नये हे तरी काम ज्ञानोबरायांनी करायला पाहिजे होतं. तुकोबाराय संतांनी देखील ह्या कार्यामध्ये एक प्रकारची उडी घ्यायला पाहिजे होती, पण त्यांचा इलाज आहे, त्यांनी ठरवून टाकलं होतं. आलो याची कारण अशी ठरलेलं काम होतं ते. बोलिले जे ऋषी साच बोलिले जे ऋषी साच आणि याच कामासाठी येथे आलो. बरं, काम ठरून जन्माला येणारे ते साधू आणि इथे जन्माला येऊन काम शोधणारे ती जीव. इथे येऊन काय करतात? काम शोधतात. आणि काहींना तर जन्म झाला, आयुष्य संपलं तरी काम सापडत नाहीत अशी माणसं आहेत. त्यांना काम निश्चितच होत नाही त्यांचं. काय करावं काय करावं काय करावं काहीच कळत नाही. नाना प्रकारच्या अन्नधान्याचा शेकडो अनेक वर्ष नासधूस केली तरी काय करावं हे कळत. साधू संत हे जन्म घेण्यापूर्वीच ठरवतात काय करायचं. याला ध्येय बांधून जीवन जगलं म्हणतात. जीवन हे एखादं झाड नव्हे, वाढेल तसं वाढू द्या, राहील तसं राहू द्या, जगेल तसं जगू नव्हे. ती मौल्यवान वस्तू आहे. वाचम यच्छ मनो यच्छ यच्छ इंद्रियाणि च
उपनिषद सांगते बाबा, येथे या जीवनाचा मोजून मापून उपयोग करण्याची गरज आहे, कारण हे एक देव दुर्लभ जीवन आहे. आणि म्हणून बोलिले जे ऋषी मुनींनी जे बोलून ठेवलंय ते बोलले आणि आम्हास त्याप्रमाणे वर्ताया, प्रामाणिकपणाने सत्यभावाने त्या मार्गाचं आचरण करण्याकरता आम्ही येथे आलो. विठाला बोलिले जे ऋषी आणि साच भावे. सांगेन मी आपल्याला, बोलण्याने काही पारोक्षिक किंवा परोक्ष ज्ञान होईल, पण ज्ञानाचा खरा आनंद म्हणजे वर्तन अथवा आचरण आहे. विठाला जर वर्तन शून्य जर वचन असेल, बोलणं असेल, याला शास्त्रानेच दिलेलं उदाहरण आहे फार मोठं. बाईच्या स्वयंपाकघरामध्ये ती पळी असते. काय असते? पळी. आणि प्रत्येक पदार्थामध्ये ती फिरत असते, गोडामध्ये, तक्ताधिकामध्ये, भाजीमध्ये, सगळ्यामध्ये. त्यातल्या त्यात त्या भाद्रपद मासामध्ये बघा खीर होत असते मोठी. तुमच्याकडे होते की नाही कोण जाणे? भाद्रपदातली खीर बहुतेक तर माणसं आषाढी वारी सारखी त्या सुद्धा पंधरवाड्याची वाट पाहत. केव्हा तो पंधरवडा येतो, केव्हा ती खीर होते. पितृपक्ष असतो ना, अशी खीर खाऊ घालतात त्या पितराला वगैरे. तो पितर सांगितला जातो एक, आणि तो सुद्धा ती खीर व्यवस्थित जावी याकरता सकाळपासून करकरीत राहतो, कोरा राहतो. तिथे घेऊनच जावं याने. बरं, नुसता पितरच असतो असं नाही, त्या दिवशी इतरही असत. मानाचा पितर, जेवणारे आणि ती जी खीर करतात मोठं भांड भरून, पातेलं भरून, आणि त्याच्यामध्ये ती खीर हलवण्याकरता तो पळी, तिथे पळी काय केली त्याला चाटून, काय शब्द त्याला, चाटू असं काय असतं, हलो 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 असं हलवतात. आणि शेकडो लोकांना खीर खाऊ घालून हात चाटू जसाच्या त्याने एवढी तरी खीर खावी ना. तसं सर्व शास्त्रामध्ये बुद्धिवाणी फिरून येऊन हा चाटू जसाच्या तसा राहतो. म्हणून साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. पर्वता एवढा बोलण्याचा आनंद मिळविण्यापेक्षा मोहरी एवढा करण्याचा आनंद एक प्रकारचा मिळवला. काल परवाच एक वाचनात शब्द गेला, ज्ञान म्हणजे बोलता येतं ते नव्हे, करता येतं ते. विठ्ठल हे ज्ञानाचं मूर्त रूप आहे आणि ज्ञान हे कर्माचं अमूर्त रूप आहे. ज्ञान आणि कर्म याचा संबंध असा. म्हणून तुकोबा म्हणतात, हे जगाला शिकविण्याकरता थेट वैकुंठातून आमचं येणं झालं. मोठी मौज आहे. सोहळा आहे वैकुंठ गमनाचा आणि अभंग आहे तुकोबारायांच्या वैकुंठातून आगमनाचं. कशासाठी आम्ही आलो? जगाला हे दाखविण्यासाठी. कळलं? झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग,
उच्चिष्टा अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात येथे आम्ही अवतीर्ण झालो आणि ऋषी मुनींनी जे मार्ग दाखवून ठेवले होते, सांगून ठेवले होते, साच भावे वर्ताया त्या रीतीने वागण्यासाठी आम्ही इथे एक प्रकारचे आलो. जीवनामध्ये मनुष्य ऋषीच्या, साधूच्या, संतांच्या मतानुसार वागला ना तो मनुष्यच ठरला. विठाला 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 आपण वागतो पण ऋषीप्रमाणे नव्हे, मनाप्रमाणे. म्हणून मार्गे गेला तो येथे मुकला. मनाच्या मागे सतत एक प्रकारचं जात राहा. कुणी मनाप्रमाणे वागतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे काही माणसं आपली मनाप्रमाणे वागत नाही, पण चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे छंदे नाचे, माकड गारुडियाचे जैसे हो. त्या पती पत्नीचा सगळा संसार जर बघितला तर त्या गारुडीत लोकांच्या जवळ जी माकडं असतात ती घेऊन फिरतात ना, तसा खेळ दिसतो त्यांच्या बाबतीमध्ये. एक मादी आणि एक नर माकडाचे ते नर मादी घेऊन फिरतात ते लोक पोटभर, आणि त्या मादी आणि वानराचा खेळही एक ठरलेलाच असतो, त्याला फारसे बदल नसतो. त्या मादीने म्हणजे माकडीने रुसून बसावं आणि या नराने तिची समजूत घालाय, हे मी त्या माकडाचं सांगतो. मनाप्रमाणे वागणं, पत्नीच्या मताप्रमाणे वागणं. तिसरा एक प्रकार लोकाप्रमाणे. काय करावं, लोका करतात तसं करावं लागतं. तर लोकांहून वेगळं वागून चालता येत नाही, लोकांसारखंच व्हावं लागतं. अशा लोकांच्या सहानुभूतीची माणसं फार असतात जगामध्ये. लोक तैसा ओख धरता पतित पावना देवराया. म्हणून परमार्थ पथावर चालायचं असेल तर बोलली जे ऋषी साच भावे वर्ताया त्यांच्या विचाराप्रमाणे चाल. महाजनो येन गतस्स पंथा. विठाला विठाला. अर्थात या मार्गाने राहत असताना आम्ही अशा रीतीने त्यांच्या वचनाप्रमाणे वागू, हाच जगाला आदर्श अशा रीतीने राहील. आणखी या जगात अवतीर्ण होऊन आम्ही केलं काय, करतो काय? झाडू संतांचे मार्ग. संतांनी दाखवून ठेवलेले जे मार्ग होते त्याच्यावर थोडा धुराडा म्हणा, धूळ म्हणा, कचरा असा साठला. खूप कचरा साठला की असलेला रस्ता सुद्धा दिसू शकत.
या जगामध्ये अशी अवस्था झाली की जीवाला आपल्या कल्याणाकडे जाण्याचे मार्ग वेदाने अगोदरच दाखवून ठेवलेले आहे, नाही ऋषींनीही दाखवून ठेवलेले आहे. मार्ग शोधत बसण्याची गरजच नाही. अलीकडे नवनवीन विचारामध्ये माणसं यांनी मार्ग दाखवला, त्यांनी मार्ग दाखवला. परवा आळंदीत वाक्य बोलून गेलो की महाराष्ट्रातल्या माणसाला तर असं भीक मागण्याची गरजच नाहीये की कुणाचा मार्ग, कुणाचा अमुक, कुणाचा पंथ. हो, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता. एवढंच आहे. त्याच्यावर आलेली जी अडचण, कचरा झाकले गेले. तुकोबारा म्हणतात आम्ही तेच झाडू, झाडू संतांचे मार्ग. आणि हे मार्ग न दिसल्यामुळे आडराणी भरले जग, हे सगळं जग आड रस्त्याने जाऊ लागलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्मरणात नामात आनंद आहे ते कामात आनंद मानू लागले. भक्ती मध्ये आनंद आहे याच्याऐवजी भोगात आनंद समजू लागले. हे आडराने भरले जग. सज्जन मार्गामध्ये सुख आहे, समाधान आहे, त्याच्याऐवजी दुर्जनाचा मार्ग एक प्रकारचे स्वीकारू लागले. विठा विठा जीवाला आनंदाची, सुखाची गरज आहे यात शंकाच नाही. पण ते सुख कुठे आहे ते सरळ मार्गाने शोधलं पाहिजे. आड मार्गाने जाता कामा नाही. स्वात्म सुख ज्याला म्हणतो, आनंद ज्याला म्हणतो, तो आतच ना आपल्या, पण आपण आड मार्गाने जातो. हो, विषय गोळा करायचे, विधीने न सापडले तर आड मार्गाने विषय एक प्रकारचे मिळवायचे आणि त्या विषयातच आनंद आहे असं मानायचं. स्वतः वेदांताचा विचार सांगू आपल्याला. आनंद अथवा सुख ही मूल्य अशी आहे की ती बाहेरून येतच नाही आणि येतात ती आनंद राहतच नाही. विठाला विठाला मला बाहेरच्या नातलगाकडनं, संबंधिताकडनं, वैभवाकडनं सुख मिळालं असं म्हणणारा हीच चुकीची भाषा आहे. वैभव मिळत असतं, आनंद मिळत नसतो. मिळत असतं ते वैभव, होत असतो तो आनंद. विठाला आत होत असताना तो बाहेरून मिळतो असं दिसतंय, अज्ञानाने ते वाटतंय. वस्तू तो बाहेरून व्हायचं काय आनंद नाही. कारण सप्ताहातला वेळ आहे आणि कीर्तनासारखा मंगल भाग आहे, पण म्हणून जरा अमंगल दृष्टांत देणं चुकीचं होईल, पण समजण्याकरता चांगला आहे. जुन्या मंडळींनी स्वीकारलेला आहे. ही कुत्री असतात, त्यांना वेगवेगळं खाद्य आवडतं, पण त्यातल्या त्यात त्यांचं आवडीचं खाद्य म्हणजे शुष्क वाळलेलं ते हाड म्हणतो. कुत्र्याचं आवडतं खाणं कोणतं? हाडाच. ही हाड कुत्र्याला जास्त आवडतात असं. असं वाळलेलं एखादा हाड त्या कुत्र्याला सापडलं बरं का. आणि आता ते शुष्क वाळून गेलेलं, अगदी लाकडाच्या पलीकडची त्याची अवस्था. पण ते सापडल्याबरोबर त्याला भाऊबंदाची भीती वाटायला त्याने ते तिथून उचललं, दूर नेलं ते हाड. दूर नाही, मी फक्त त्या कुत्र्याचं सांगतोय. आणि ते
ते फोडण्याचा प्रयत्न केला. कसलं त्याच्यातनं रक्ताचं काही कारण आहे का? पण आधी फोडण्याने त्या हाडाच्याच किलचायच्या दाढीत शिरल्या, दाढीला टोचल्या, दाढीचं रक्त निघालं आणि त्या हाडाला लागलं. ते हाड लाल भडक असं झालंय. आणि जेव्हा ती कुत्र्याने बघितलं तर म्हटलं काढलंच ना रक्त. शेवटी याचं रक्त मी काढलंय. खरं म्हणजे ते रक्त त्या हाडाचं होतं का याच्या दाढीचं होतं? पण कुत्र्याला ते कळेल तर ना. तो आनंद हाडाचा नाही, हे हाडाचा माणूस तरी समजणार नाही. विठ्ठला अशा रीतीने हा आनंद विषयात आहे, द्रव्यात आहे, धनात आहे, मानात आहे, प्रतिष्ठेत आहे. किती मारा मारते ग्रामपंचायतीच्या. ग्रामपंचायत म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं गाव स्वच्छ ठेवणारी संस्था आहे ती एक. गाव स्वच्छ ठेवणारी संस्था म्हणजे खरं म्हणजे ही संस्था निर्म्यापूर्वी सुद्धा गाव स्वच्छ ठेवणारी एक संस्था होतीच. याच्या अगोदर उमेदवार होतेच त्यावेळेला सुद्धा. ते स्वच्छ ठेवणं म्हणा, ह्या गोष्टी बाजूला राहतात आणि कायम स्वरूपाच्या गावामध्ये बिघाड म्हणा, वैर म्हणा, दुःख म्हणा निर्माण करण्याची ती संस्था ठरते. याच्या त्याच्यात हे सुख आहे अशा रीतीनं मानण्यामुळे हा प्रकार घडतो. साधू संतांनी विचार केला, झाडू संतांचे माळ आदराने भरले जग. हे जग वेगळ्या मार्गाने जाऊ लागलेला आहे. देव हा आनंदाचा भाव मानण्याऐवजी विषयाचा आनंद. हे विषय कैसे गोड, माझ्या जीवीचे पूर्वीती कोड, विषयातच म्हणाला. म्हणून तत्वतः आनंद हा विषयात नसून आत्म्यात आहे, आपल्यात आहे. हे जे जगाचा भ्रम दूर करण्याकरता उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. ज्या ऋषी मुनींनी वेदाचा उपनिषद आदी विषयाचा जो एक प्रकारचा उच्चिष्ट भाग असेल तो त्यांनी सेवन केला आणि त्यांच्यापासून शिल्लक राहिला तो आम्ही सेवन केला. विठाला अभंगाच्या तिसऱ्या कार्यामध्ये तुकोबारा आपल्या जीविताचं आणखी कोणतं कार्य आहे ते सांगत आहे.
याच्या तिसऱ्या कडव्यात तुकोबारा म्हणतात, खर तर आम्हाला या भूतलावर हा अवतार घ्यावा लागला. वस्तुतः ह्या वाटा पूर्वीच्याच होत्या. ऋषी मुनींनी मार्ग दाखवून ठेवलेलेच होते. वेदाधिकांनी हे मार्ग सांगितलेच होते. वेदाचे मार्ग दुस्तर वाटले, प्रयत्न शास्त्राने केला. पुढे आपल्याकडे 6 शास्त्रकार आहेत. तेवढ्या करता 4 वेद आहेत आणि 6 न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा. किती झाले? 6 शास्त्र आहेत ना. यांनी तोच प्रकार सांगितला आणि शास्त्र ही त्यांना क्लिष्ट वाटली. यांच्याकरता पुराणे अवतीर्ण झाली. 18 पुराणे सिद्धांत. तुका म्हणे हाची हेत 18 पुराणाने ती सांगितली. पण अर्थ लोपली पुराणे. पुराणातला अर्थ जाणणाऱ्यांनीच पुराणातला अर्थ लोपूनच टाकला. त्यांनी आपल्या इच्छेने अर्थ केला त्याचा. काय अक्षर लिहिणारा लिहिण्यात स्वतंत्र असला तरी वाचणाराही कसा असतो? स्वतंत्र असतो. तो स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करू शकतो. दुकानदाराने एवढीच पाठी लावली होती सरळ. किराणा दुकानदार, येथे माल वजनावर मिळेल. काय चुकीचं आहे का? येथे माल वजनावर मिळेल, सरळ अर्थ. पण वाचणारा बुद्धिमान त्याने वजनावर यातला व याचा अव्यय करून टाकलं. उभ्यान्वय अव्यय. व तोडलं त्याच्यातून. व बाजूला केल्यामुळे काय झालं? येथे माल व जनावर मिळेल. जसा म्हटलं तसा अर्थ केला जातो. त्याप्रमाणे शास्त्राधिकामध्ये सांगून ठेवलं होतं की विषय सेवन करू नये. विषयाच्या मागे जाता कामा नये अशा प्रकारची स्थिती. आणि जे अगदी आसक्त आहेत, काही केलं त्यांच्याकडनं विषय सुटत नाही, यांच्याकरता थोडी सवलत दिली. यज्ञ कृत्वा सुरांपुरे, मद्यपान करा पण यज्ञ करा तेवढ्यासाठी. आणि त्या यज्ञाचा शेष म्हणून मग मद्यपान करा. त्याचा शेष म्हणून. आता यज्ञ थांबून गेला, मद्यपान फक्त शिल्लक राहील. अशी विकृती निर्माण होऊ शकते हाताचा. आणि ती मद्यपान एवढं शिल्लक राहिलं की जवळजवळ काही काही गावामध्ये एखादा मालकरी आहे, नाहीतर सगळे हे सभासद आहेत. आणि गमतीने म्हणत असतो की आपल्याकडे त्या मुलांच्या आई वडिलांना माता पिता म्हणतात. ती त्या मुलांचं संगोपन करणारी फक्त ती माताच असते. हे आपले पिताच. रात्रंदिवस नाश केला शब्दज्ञाने. थोडीशी संधी दिली. लोके विवाहामिषबद्धसेवा नित्यास्तु जंतुर्न हि तत्र चोदना व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञ सुराग्रही रासु निवृत्तिनिष्ठा विठाला विठाला. वेदामध्ये निवृत्ती म्हणजे वैराग्याची निष्ठा आहे हा सिद्धांत. परावृत्त व्हावं विषयापासून, आसक्त होता कामा. पण निवृत्त होण्याकरताची प्रवृत्ती सांगितली नाईलाजाने. पण या शब्दज्ञानाने त्याचा नाश केला. नाश केला शब्दज्ञानी. तर इकडे काय कोण नाही. पण मराठवाडा मग अशी म्हटलं अनेक गुणांनी चांगला आहे. मला वाटतं जगद्गुरु तुकोबारांच्या विचाराचं आणि वाङ्मयाचं खरं प्रतिबिंब मराठवाड्यात आहे. भजनाच्या, भक्तीच्या, परमार्थाच्या रूपाने. फक्त मला वाटतं त्याचं विड्या काढायचं जर व्यसन सोडलं, त्या
मराठवाड्याकरता सगळ्या विड्याचे कारखाने जन्माला आलेत असं वाटतं. देशामध्ये जेवढे विड्याचे कारखाने ते कोणा करता? मराठवाड्याकरता. त्या सगळ्या कारखानदाराचे श्रम सार्थक करण्याचं पुण्य मराठवाडा करत असतो. कुणीकडून कोणत्या कारणाने कोण नाही. घरात खायला धान्य नसतं पण विडी फुकल्याशिवाय माणसं उगा विड्या फुक. काम काही नसलं तरी विड्या विड्या विड्या. 2.5 इंचाची विडी पण 6 फुटी माणसाला ताब्यात घेते. सोडत नाही. तेव्हा लहानपणापासूनच सवय लागते. आणि विड्याचा धर्म इतका त्याने केला की एखादं लहान कारते विडी प्यायला तर बाप त्याला म्हणतो तू काय मोठा झालास का? विडी प्यायला तू काय मोठा म्हणजे मोठा झाल्यावर निश्चितच प्यायची हाताचा सोडायचीच नाही. पण त्यात बापाचं पाहून ते कारतं प्यायला लागतं. इतकं पितो ते विड्या. आपली लातूरची माणसं या भागातली माणसं चांगली आहे कारण उद्या सकाळपर्यंत मला राहायचंय. नाहीतर विड्याची व्यसनं एवढी वाढीच लागली की बापाच्या आणि मुलाच्या विड्या एकट्या बापालाच विकत आणावं लागतात बाजारात. दोघायला लागतात. लहान मुलगा जर 50-50 विड्या प्यायला लागलं दिवसातून तर शेवटी बाप कंटाळून सांगतोय असं करू नको. फक्त 12 विड्या पीत जा दिवसात. मोठा भाऊ होता तो आणि ते ऐकत नव्हतं पिल्याशिवाय राहत नव्हतं म्हणून बापाने सांगितलं एवढ्या पीत जा. त्याचा ते धाकटा भाऊ होता त्या मुलाचा. तो म्हटलं दादा मग मी दिवसातून 10 प्यायला सुरुवात केली तर चालेल. त्याला तुम्ही 12 प्यायला सांगितलं. आता बापाचं ते हृदगत आहे का नाईलाज आहे? नाईलाज आहे. तसं वेदाने नाईलाजाने सांगितलंय लग्न करा, दारू प्या, अन्य काय गोष्टी पण नाईलाजाने राहावतच नाही त्याच्याशिवाय म्हणून काही मर्यादा दिल्या त्याचा. विषयासक्तीशिवाय जीव सुखाने राहत नाहीये म्हणून किमान पत्नी राहू द्या, लग्न करा आणि सुखाने अशा रीतीने राहा. तसं न केल्यास सगळ्या आयुष्याचाच नाश कराल म्हणून विठाला असा आयुष्याचा नाश होऊ नये म्हणून विवाह संस्था आहे. पण याचा अर्थ सगळ्याच गोष्टी जुगारून द्यायच्या आणि सर्वच जीवन त्या बायकोच्या पदरी वाटी लावायचं असा त्याचा अर्थ नाही. नाश केला शब्दज्ञानी पुढे का विषय लोभी म्हणे. मन विषयासक्त झाल्यामुळे नामस्मरणाचं, कर्म मार्गाचं, ज्ञान मार्गाचं, भक्ती मार्गाचं साधनच बुडून टाकलं. ही साधनं माहितीच नाही. विठाला विठाला खरा खोटा आणि अशा रीतीचे समाज व्यवस्थेचे हे अनेक मार्ग चांगले करण्याकरता आम्ही अवतीर्ण झालेलो असलो तरी देखील आमचं कळसाचं काम वेगळं आहे. आमचं महत्वाचं कार्य जे आहे ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या कडव्यात सांग. काळा सीट दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आनंदाने आपण जय जयकार करा. मुख्य काम साधूचं
पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती पुढे का रिगाला भक्तिपंथी जगा दे तू. ह्या सर्व जगाला काळाच्या दाढेतून काढायचं होतं आणि म्हणून भक्तीचा डांगोरा आम्ही या जगात पिटू. भक्तीचा जयघोष उद्घोष अशा रीतीने करू की ज्यामुळे जो जो भक्ती करतो त्याच्या बाबतीत कळी काळाला देखील धाक निर्माण होऊ शकेल. जगा काळ खाय आम्ही माथा दिला अशा रीतीचं फार मोठं कार्य जगद्गुरु तुकोबारायांनी इथे अवतीर्ण होऊन केलंय. म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. असा खोटा मिथ्या नाशिवंत आनंद जगाने जो धरलेला आहे तो त्यांच्यातून काढायचा आणि नित्य शाश्वत आणि अखंड स्वरूपाचा आनंद जगाच्या पदरात एक प्रकारचा घालायचा आणि तो आनंद देण्याचा मुख्य राजमार्ग म्हणजे भक्ती मार्ग. Oh